कुंभ राशी सावधान, 6, 7, 9 ऑगस्ट या दिवसात घडणार या भयंकर गोष्टी हे ऐकून अंगावर शहारे येतील. कुंभ राशीच्या जातकांनो, श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात ऑगस्ट महिन्याचे हे 3 दिवस सहसा 9 ऑगस्ट केवळ सामान्य दिवस नसतील, तर ते तुमच्या आत्म्याचा एक नव्या प्रवासाची सुरुवात करणारे महत्त्वाचे दगडसरचे हे दिवस तुमच्या जीवनात मोठ्या आणि सकारात्मक बदल घडवून आणणार आहेत. ते दिवस तुम्हाला आत्मपरीक्षण करण्यासाठी, भूतकाळातील चुका होत्या ज्या शिकण्याची आणि एका नव्या उमेदीने पुढे जाण्याची संधी देतील. ही संधी स्वीकारून तुम्ही तुमच्या आयुष्यात एक नवीन सकारात्मक दिशा ठेवू शकता. या काळात विश्वास ठेवा, ऊर्जा तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाईल. तुम्हाला फक्त या संख्येला समजून घेणे, त्यानुसार कृती करणे आवश्यक आहे. याशिवाय येणारे 72 तास तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे 3 तास जीवनात मोठे बदल घडवून आणतील, जे तुमच्या भविष्याची दिशा ठरवतात. तुम्हाला या काळात प्रत्येकाला सावध राहणे आवश्यक आहे, कारण तुमच्यावरती एक मोठे संकट येऊ शकते. हे संकट तुमच्या निष्काळजीपणामुळे येऊ शकते, कारण विश्वाची शक्य तुम्हाला संधी अनेक देते, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. जर तुम्ही या संधीचा योग्य फायदा घेतला नाही तर भविष्यात तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे येत्या 72 तासांमध्ये प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, आणि प्रत्येक संध्याकाळी तुमच्या आयुष्यातील एक परीक्षा आहे आणि तुम्ही योग्य निर्णय घेऊन या परीक्षेत यशस्वी होऊ शकता. आत्मशुद्धीचे 3 महत्त्वाचे दिवस, त्याचे सखोल अर्थ. पहिला अर्थ, 6 गोष्ट नवीन भावना. या दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी एका वेगळ्या शांततेने होईल. तुमच्यामुळे आज एक प्रकारचं अस्तित्व जाणवेल, पण प्रत्येक काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. हे शांतता तुम्हाला तुमच्या भूतकाळातील आठवणीमध्ये घेऊन जाईल. एखादा जुना मित्र, तुमचे पहिले प्रेम किंवा दुरावलेली नाते पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात येणारी दाट शक्यता आहे. मित्रांनो, हे लोक केवळ तुमच्या भूतकाळाची आठवण करून देणार नाहीत, तर तुम्हाला तुमच्या भावनांचा पुन्हा एकदा अनुभव देतील. हा दिवस तुम्हाला तुमच्या स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची एक खास संधी देईल. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एकांत मिळेल आणि तुम्ही आत्मपरीक्षण कराल. रात्री तुम्हाला एक अत्यंत अर्थपूर्ण स्वप्न पडेल, ज्यामध्ये देव किंवा भूतकाळाची सामाजिक गोष्टी तुमच्याशी संवाद साधतील. हे स्वप्न तुमच्या भविष्यासाठी एक महत्त्वाचा संकेत देऊ इच्छित आहेत. या दिवसाचे महत्त्व तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो, जुन्या आठवणींचा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी तुम्हाला तुमच्या भूतकाळात या पूर्ण कामाचा किंवा भावनांचा शोध घेण्याची मदत करेल. एखाद्या जुन्या नात्याला पुन्हा एकदा संधी देणे आणि त्या नात्याला पूर्णपणे सोडून देणे, हा निर्णय तुम्ही या दिवशी घेऊ शकता. हे दिवस तुम्हाला तुमच्या हृदयाच्या भावना समजून घेण्यास मदत करतील. मित्रांनो, 7 ऑगस्ट सत्याचा सामना आणि अंतर्मनाची ओळख होईल. हा दिवस तुमच्यासाठी काहीही कठीण सत्य घेऊन येईल. तुमचे मन, तुमच्या आजूबाजूचे जग यांचा संघर्ष वाढेल. तुम्हाला हे जाणवेल की काही नाती किंवा नावापुरतीच उरले आहेत आणि त्यातील भावना संपल्या आहेत. त्या दिवशी एखाद्या जवळच्या व्यक्तीचे खरे रूप तुमच्यासमोर येईल, आणि हा अनुभव तुम्हाला स्वतःच्या आतमध्ये डोकवण्याची संधी देणार आहे, आणि तुम्ही तुमच्या आवाजाची ओळख कराल. दिवसाच्या शेवटी तुमच्या डोळ्यातून अश्रू येतील, पण तुमचे मन पूर्णपणे स्वच्छ आणि हलके होईल. हा दिवस तुम्हाला स्वतःच्या आत्म्याला ओळखण्याची संधी देईल, की भविष्यात तुम्हाला खूप मदत करेल. या दिवसाचे महत्त्व तुमच्यासाठी खूप मोठे आहे. हे दिवस तुम्हाला तुमच्या आयुष्यातून मोठ्या खोट्या नात्याची ओळख करून देते. काही नाती फक्त स्वार्थावर आधारित असतात, आणि या दिवशी तुम्हाला त्या नात्याची खरी ओळख होईल. हे सत्य स्वीकारणे कठीण असले तरी त्यामुळे तुमच्या मनातील वजे कमी होणार आहे. तुम्ही स्वतःच्या खऱ्या आवाजाला ओळख झाल्याने तुमच्या अंतर्मनाच्या दिशेने वाटचाल करतात. हा दिवस तुम्हाला अत्यंत नवीन काहीतरी शिकण्याची संधी देता येईल. 9 ऑगस्ट, अपूर्ण स्वप्नांना नव्याने सुरुवात. हा दिवस तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा असेच किरण घेऊन येणार आहे. तुम्ही कधीतरी पाहिलेले एखादे स्वप्न, सोडून दिलेली एखादी तुमच्या आयुष्यात संधी परत येईल, असे तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांड तुम्हाला एक नवी संधी देतोय, पण ते स्वीकारण्याची तुमच्यात धाडस असणे आवश्यक आहे. एखादी छोटीशी घटना, जसे की एखाद्याचे प्रेमळ बोलणे, तुमच्या अंतर्मनाला शांत करेल आणि तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा भरून निघेल. यामुळे तुम्हाला जीवनाची नवी दिशा मिळेल. हा दिवस तुम्हाला तुमच्या अपूर्ण स्वप्न आणि पूर्ण करण्याचे बळ सुद्धा देऊ शकतो. हा दिवस तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या दिवशी तुम्ही तुमच्या जुन्या स्वप्नांना पुन्हा पूर्ण करण्याची नवीन योजना आखू शकता. एक छोटीशी घटना तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकते. ही घटना तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देईल आणि तुमच्यामध्ये नवीन आशा निर्माण करेल. या दिवशी तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याची प्रेरणा मिळणार आहे. मित्रांनो, राज्ययोग आणि कामातील योग.
कठोर परिश्रमाचे महत्त्व. तुमच्या कुंडलीत असा एक विशेष असा राजयोग तयार झाला आहे ज्यामुळे तुमचे मोठे यश मिळू शकते. पण हे यश नशिबावर अवलंबून नाही, तर ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावं लागेल. जर तुम्ही कोणत्याही कामात प्रामाणिकपणे आणि पूर्ण मेहनतीने केले तर तुम्हाला लवकरच यश मिळेल. त्यामुळे तुमच्या कुटुंबालाही आनंद मिळेल. जर तुम्ही मोजमाप मित्रासोबत वेळ घालवत असाल तर हा राज्य निष्फळ ठरू शकते आणि तुम्हाला खोटा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे या काळात तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, मेहनत करा. तुमच्या मेहनतीमुळे तुमच्या दारापर्यंत येईल. घरातून नकारात्मक दूर करण्याचे उपाय. जसे की तुमच्या घरात नकारात्मकता असल्यामुळे प्रगतीमुळे अडथळा येऊ शकतो. ही नकारात्मकता दूर करण्यासाठी काही सोपे उपाय मी देत आहे. जुने न वापरलेले बूट, चप्पल ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. ते त्वरित घरातून बाहेर काढा किंवा गरजूंना दान करा. जाळ्या, कोळीची कोष्टक. घरात जाळ्या असल्यास त्याला थोडी काढून टाकणं, त्यामुळे आर्थिक स्थिती वाढणं आणि घरात समृद्धी येत नाही. पैशांची बढाई आणि कमाई किंवा पैशांबाबत त्रास समोर बढाई मारू नका, त्यामुळे त्यावर वाईट नजर लागते. तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. मित्रांनो, पूजा करताना टाळायच्या या चुका. पूजा करताना काही चुका टाळाव्या लागतात. बेडरूममध्ये काही देवतांचे फोटो ठेवू नये. नियमित पूजा. तुम्ही घराला कुलूप लावून बाहेर जाताना पूजा घरातील देवी देवतांना कुलूप लावून जाऊ नका. पूजा नियमितपणे झालीच पाहिजे. जुनी फुले. पूजा घरात जुनी फुले, हार किंवा घरगुती जमा करून ठेवू नका. पूजा घराची दिशा. पूजा घर, शौचालय, स्नानगृह किंवा स्वयंपाकघराच्या भिंतींना लागून नसावे. पूजेचे संकेत आणि देवी मार्गदर्शन. देव तुमच्यासमोर आहे हे ओळखण्याचे काही संकेत आहेत. ओळखण्यासाठी काही संकेत असतात. स्वप्नातील संकेत. जसं की तुम्हाला स्वप्न वारंवार मंदिरात किंवा देवाची मूर्ती दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्यावर देवीचा आशीर्वाद होत आहे. अंतर्मनाचा आवाज तुमच्यामुळे एखादा निर्णय घेताना तुम्हाला थांबवत असेल तर त्याचा अर्थ तुमच्यासमोर देवी शक्ती आहे. कमी मेहनतीच्या वेळी जर तुम्हाला कमी मेहनत नंतर मोठे यश मिळत असेल तर ती देवाची कृपा आहे असं समजून घ्या. या 3 दिवसाचा आणि एकूणच 72 तासांचा अनुभव तुमच्यासाठी खूप खास असेल. हा काळ तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकवेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक दिशा देईल. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावा. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. श्री स्वामी समर्थ.